नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। भूमी अभिलेख विभागामार्फत भूकर मापक या पदासाठी जाहिरात आली होती। 13 आणि 14 नोव्हेंबरला परीक्षा आहे। त्याचं हॉल तिकीट आलेले, हॉल तिकीट उमेदवारांनी डाउनलोड केलं। पण हॉल तिकीट डाउनलोड केलं त्यांना धक्काच बसला। धक्का म्हणजे हे की एक्झाम सेंटर त्यांना वेगळे निघालं। खूप सारे विद्यार्थी जे आहेत तर ते आम्हाला स्वतः येऊन भेटले की सर आम्ही दिलं होतं वेगळंच, बघा आम्ही 3 दाखवले, त्यांनी आम्हाला कागद दाखवले की सर आमचे बघा हे 3 सेंटर वेगवेगळे आहेत आणि दिलं वेगळंच। म्हणजे एक विद्यार्थी नाशिक मधला होता, तर आमच्या नाशिक मधला उमेदवार त्याने भरला आहे नागपूरला, म्हणजे विभाग त्याने चूज केलाय नागपूर विभाग भूमी अभिलेखसाठी, आणि त्याला एक्झाम सेंटर आलेले छत्रपती संभाजीनगरचं। म्हणजे तो राहतो नाशिकला, त्याने विभाग दिला नागपूर की नागपूरमधनं मला सिलेक्शन घ्यायचं, नागपूरला काम करायचं, आणि आलं डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर। आणि त्याने जे 3 नावं दिलं ते त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे नावच नव्हतं। म्हणून बरेच उमेदवार विचारतात की आता एक्झाम सेंटर आम्हाला चेंज होऊन मिळेल का? प्रिफरन्स दिला होता वेगळाच आणि एक्झाम सेंटर मिळाले वेगळेच, तर हा तुमच्यासोबत देखील झालेला आहे का? तर ते गोष्टी आपण पाहूया। बघा इथं बघू शकतात, बघा एक्झाम सेंटर प्रिफरन्स 1, प्रिफरन्स 2, प्रिफरन्स 3। बघा इथं एक एक्झाम्पल देतो, एक आहे नाशिक, धुळे, मुंबई, 3 दिलेले आहेत। ओके, हा पूर्ण फॉर्म भरलेला आहे, फी वगैरे पेड केलेली आहे, सगळ्या काही गोष्टी म्हणजे सक्सेसफुल भरलेला फॉर्म आहे। आणि याच उमेदवारांना हा जो मेल आहे, तर या मेल मध्ये आपल्याला काय दिसतं बघा, यांना औरंगाबाद म्हणजे आपलं छत्रपती संभाजीनगरचे व्हेन्यूज आहेत तर तो दिलेलं आहे। बघा इथं बघा हे दिलेलं आहे, रिपोर्टिंग टाइम वगैरे सगळ्या काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। म्हणजे त्यांना जे आहे तर तो पेपर तिथे दिला। ऍक्च्युली त्यांना कुठं नाशिक, धुळे, मुंबई यांच्यापैकी देऊ शकत होते। पाहायला गेलं अर्ज पण एवढे आलेले नाहीत मित्रांनो, फक्त 37,000 अर्ज आलेले आहेत। आता ही परीक्षा विभागानुसार होते। फॉर एक्झाम्पल पहिल्या याच्यात जे आहेत तर ते ज्या काही पेपर होत असतील, तुम्ही जर पाहिले तर कुठल्या शिफ्ट मध्ये 10,000 पेक्षा जास्त उमेदवार नाही आहेत। म्हणजे जनरली एका शिफ्ट मध्ये 10,000 उमेदवार होऊ शकतात, आणि 10,000 शिफ्ट पण मित्रांनो कुठं पूर्ण महाराष्ट्रभर त्या गोष्टी होतात। तर त्याच्यामुळे एवढं काही चेंज करायची त्यांना जे आहे तर ते आवश्यकता नव्हती, पण त्यांनी जे आहेत तर ते चेंज केलेले। मे बी त्यांनी असं केलं असेल की बाकी जे सेंटर्स असतील तर त्यांनी ते सेंटर्स घेतलेले नसतील। म्हणजे फॉर एक्झाम्पल धुळेचं सेंटर त्यांनी घेतलंच नसेल, मुंबईमध्ये ऑलरेडी फुल झालं असेल, तर त्यांनी काय केलं असेल, निवडक असे सेंटर ठरवले असतील आणि तिथंच बाकीच्यांना जे आहे तर ते अकोमोडेट जे आहे तर ते करून दिलेले असेल। तर हा एक गोष्टी आहे। आणि तुम्हाला देखील तुमचे एक्झाम सेंटर चेंज होऊन आलेले आहे का ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा। कमेंटमध्ये हे कळवा की तुम्ही निवडलं होतं हे सेंटर आणि तुम्हाला मिळाले हे सेंटर, त्याच्या माध्यमातून आपल्याला थोडं आणखी ॲक्युरेट पद्धतीने जाता येईल की त्यांनी हा पॅटर्न काय पद्धतीने जो आहे तर तो ठेवलेला आहे। पुढचा आहे की सेंटर चेंज होईल का? तर मित्रांनो सेंटर चेंज होत नसतं, कारण की एकदा त्यांनी अलॉट केलं, कारण की त्यांनी सुरुवातीलाच म्हटलेलं असतं की त्यांच्या माहितीप्रमाणे किंवा त्यांना जसा लोड वाटेल तर ते सेंटर घेऊ शकतात। एकदा तर आरोग्य विभागाचा पेपर झाला होता आणि एकाला चायनाचं सेंटर दिलं होतं, तर तुम्हाला तर छत्रपती संभाजीनगर फार जवळचं सेंटर आहे मित्रांनो, म्हणून जे आहे तर ते तुम्ही त्याच सेंटरवर तुम्हाला जावं लागेल। सेंटर शक्यतोवर खूपच एकदम ड्रास्टिक चेंज आहे, खूपच आहे तरच चेंज होतं, नाही तर अन्यथा असे कन्सेप्ट जे आहेत तर ते होत नसतात मित्रांनो। आणि भूमी अभिलेखला आता कमीच टाइम उरलेला आहे, अजूनही उमेदवारांच्या मनात हेच आहे की सर पोस्टपोन होईल का, पोस्टपोन होईल का? मित्रांनो आता काही पोस्टपोन होणार नाही। 13-14 आहे, हॉल तिकीट आलेले, सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत। असं काही नाही की राज्यावर नैसर्गिक आपत्ती आली, काही मानव निर्मित आपत्ती आलेली, काही त्या दिवशी दुसरा पेपर आहे, असं काहीच कारण नाही ना। तर का म्हणजे असंही नाही की पेपर मतदान आहे, काय कारण काय म्हणजे पोस्टपोन करायला? तर कारण नसल्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो चालू द्या। 9 रुपयाची टेस्ट सिरीज आहेत, 100 टेस्ट आहेत, 100 टेस्ट व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करा। जेवढा वेळ याच्यात घालवतात की पोस्टपोन होईल का नाही होईल, तेवढा वेळात एक टेस्ट तुमची सॉल्व्ह होऊ शकते। आणि 4च पर्याय असतील का उमेदवारांचं म्हणणे, तर इथं त्यांनी 4च पर्याय दिलेले आहेत। शक्यतो IBPS ला 5 पर्याय असतात, पण जेव्हा 5 पर्याय असतात ना तेव्हा त्यांच्या माहिती पुस्तिकामध्ये पण 5 पर्याय दिसतात। तर हा पॅटर्नवरून आपण एक अंदाज काढू शकतो की हो 4 पर्याय असू शकतात, पण डायरेक्ट परीक्षेला गेल्यावर 5 आले तर आपण काही क्लेम नाही करू शकत त्यांच्यावर की तुम्ही आम्हाला 4चं दाखवलं आणि तिथं 5 आले, तर हा क्लेम नसतो मित्रांनो। त्यासोबतच सेक्शन टायमिंग मध्ये उमेदवारांचं म्हणणं होतं की इंग्रजी मी 10 मिनिटात सोडून घेतो आणि उरलेले मिनिटं मी माझ्या रिझनिंगला वापरतो, GK ला वापरतो, तसं करता येत नाही मित्रांनो। म्हणूनच त्यांनी तो सेक्शन टायमिंग दिलाय ना, नाही तर दिलाच कशाला असता सेक्शन टायमिंग? सेक्शन टायमिंग याच्यासाठी दिलेला आहे की इंग्रजीला 30 मिनिटं करायची, भले तो 10 मिनिटात होऊन जाऊ, मराठीला 30 मिनिटं भले तो तुमचे 10 मिनिटात होऊन जाऊ, त्यांना काही घेणं देणं नाही। तुम्ही तिथंच बसायचं, 10 मिनिटात पेपर जरी झाला 20 मिनिटं तिथंच बसायचं, आणि त्याच्यानंतर तुमचं जे आहे तर ते ऍक्टिव्ह
पुढचं जे आहे तर ते सेक्शन ऍक्टिव्ह होणार आहे आणि मागचं डिऍक्टिव्ह होऊन जाणार, तिथं तुम्ही जाताच नाही येणार. हा मेन जो खेळ आहे ना याच्यासाठी मित्रांनो, म्हणजे सगळेजण याच्या थोडीशी चर्चा करतायत, कारण की 30 मिनिटात तुम्हाला 25 प्रश्न जे आहेत तर ते सोडवावे लागतील. त्यासोबत महारिव्हिजन सिरीज सुरू आहे मित्रांनो, तर ती तुम्ही बघा. आणि एक महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे बुकर मापकचं 13 नोव्हेंबरला आपण शिफ्ट 1चं लगेच अनालिसिस जे आहे तर ते घेणार आहोत. यावेळी एक गोष्ट आहे मित्रांनो, कारण की प्रत्येकाची शिफ्ट ही एकदाच होणार आहे, म्हणजे असं नाही होणार की नाशिकच्या याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरला प्रॉब्लेम येईल किंवा नागपूरवाल्याला प्रॉब्लेम येईल. का नाही येणार? कारण की नाशिकवाल्याचा पेपर झालेला आहे, त्यांचं कट ऑफ झालेलं आहे, म्हणूनच आपण हे एक्झाम अनालिसिस जे आहे तर ते घेत आहोत मित्रांनो. नाहीतर टेक्निकलमध्ये शक्यतो एक्झाम अनालिसिस जे आहे तर ते आपण अवॉइड करत असतो, पण इथं जे आहे ना तर ते एकदा एका शिफ्ट आहे. म्हणजे नाशिकचे प्रश्न हे छत्रपती संभाजीनगरला कळाले तर सगळ्याच छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारांना फायदा होईल त्याचा, म्हणजे आणि नाशिकच्या तोटा नाही होणार. का नाही? कारण की त्यांची परीक्षा झालेली आहे, त्यांना आता कॉम्पिटिशन नसणार आहे. म्हणूनच एका शिफ्ट एक परीक्षा आहे, म्हणूनच आपण हे एक्झाम अनालिसिस ठेवलेले. म्हणून पुढे ज्यांचा पेपर आहे तर त्या सगळ्यांसाठी उपयुक्त असणार आहे. लगेच 11 वाजता पेपर सुटणार आहे तुमचा, तर तो 9 ते 11चा जो पेपर असणार आहे लगेच आपण 15 मिनिटात जे आहे तर ते लाईव्ह घेऊन येणार आहोत. आणि तुमच्यासाठी चांगले प्रश्न, कसा पॅटर्न होता, काय होता, त्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. म्हणून तुम्ही हे चॅनलला आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.